तर बघा बबलूचा आपल्या चाललाय अभ्यास आणि इकडं आरू आपली झोपली या. हे बघा तर आरू का झोपली ह्या तर तिची तब्येत नाही बरी तिची, त्यामुळं ती झोपली या. बाळा बरं नाही वाटत होय अजून? नाही वाटत? भया बाळ तर लय पांढरं शुभ्र आहे. ही काय? हे बघा माझा हात बघा बुट्याचं गाल बघा. हा दुधासारखं आहे बुट नुसतं पांढरं शुभ्र. हा तर तिला कणकण आली बरं का. ताप नाही, ताप अजिबात नाही. उलटी सारखं होतं या आणि अशक्तपणा आला या. उलटी सारखं म्हणजे कधी कधी काय आपल्याला होतं माहितीये का, पित्त पण होतं ना, तसं हिला पित्ताचं प्रमाण झालेलं आहे मला आता असं वाटते. कारण काल जी तिने उलटी केली होती ना तर तिचं असं पित्त बाहेर पडलं होतं. तर पित्तानी पण होतं असं. डोकं दुखतंय का बाळा? डोकं नाही दुखत ना? डोकं नाही दुखत, पण पित्तामुळं खाऊ वाटत नाही काय आणि अशक्तपणाला येतो. तर आज थोडंसं खाल्लंय तिने आज, म्हणजे कालच्यापेक्षा आज थोडं बरं वाटतंय तिला. चला आता हिला आराम करू द्या. म्हणजे गोळ्या औषधं दिलेली आहेत तिला, त्यामुळे ती जरा म्हणजे बरी वाटते आज जरा कालच्यापेक्षा. चला आता हिला करू द्या आराम. आणि लगेचच्या लगेच माणसाला बरं वाटत नाही ना आजारपण आल्यावर, थोडासा अशक्तपणा पण जाणवतो ना, तसंच तिचं झालेलं आहे. त्यामुळे तिला बसू पण वाटाना. तर चला आता हिला करू द्या आराम, ह्याला करू द्या अभ्यास. आता मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा नवरदेव काय म्हणलं माझं की मला लय डोसं खाऊ वाटले. तर ह्या बघा त्यामुळे मी काय केलं, हे काय इकडे डाळ भिजत घातलेली आहे, इकडं तांदूळ भिजत घातलेला आहे. तर मी त्यांना सकाळी म्हणलं बरं का की विकत आणा पीठ, पण ती मला म्हणलं की नाही विकतचं नाही मला खाऊ वाटत, घरीच बनवतो. तर घरी हे बघा अशा पद्धतीने बनवते ना मी. हे बघा हे उडीद डाळ आहे आणि हे तांदूळ आहेत. हे तांदूळ आहे ना रेशनचं आहे. तर 1 किलो तांदूळ आहे. तर 1 किलो तांदळाला मी जवळजवळ अर्धा किलो उडीद डाळ भिजत टाकलेली आहे. तर अशा जे मापाने बनवते ना मी, तर लय मस्त एकदम खुसखुशीत असं लय भारी डोसं होतात. म्हणजे आपल्याला मऊ पाहिजे असलं ना त्यासाठी पण माझ्याकडे टिप्स आहेत. अजून कडकडीत पाहिजे असलं ते सुद्धा मला बनवते. म्हणजे ह्याच डाळीचं तांदळाचं बरं का. जसं की मी आता पीठ करून ठेवणार आहे, त्याचं कुणाला मऊ लागतात तसं मऊ पण होत्यात. ह्या अशा प्रकारे भिजत घातली ना डाळ, तर कुणाला मऊ खायचं असतील ते मऊ पण डोसं होत्यात, कुणाला असं कडकडीत खायचं असलं ते कडकडीत पण डोसं होत्यात. लय छान पद्धतीने मस्त डोसं होत्यात. तर चला आता मी काय करते, डोसं नाही म्हणजे हे डाळने वाटून घेते, म्हणजे अख्ख्या रात्रभर चांगलं भिजल. आणि आता वातावरण गरमायचं आहे ना, तर चांगलं भिजल बघा. आंबूस जास्त चांगलं लागतं. म्हणजे जेवढा आंबूस भिजल ना तेवढा आंबूस वास येईल ना, तेवढं ते चांगलं होतंय पीठ. तर चला आता मी काय करते, वाटून घेते. हे बघा आपलं डोसं अशा प्रकारे झालेलं आहेत. हे काय इकडं 2 केलेले आहेत. हे बघा आणि कडक केलेले आहेत बरं का, कारण हा नाश्ता माझ्यासाठी आहे. मला काही मऊ डोसा आवडत नाहीत, कडक आवडतात. म्हणूनसाठी मी कडक करते. आता कडक कसं करायचं, तर कमी गॅसवरतीच चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, मग हे कडक होतात. आणि मऊ पाहिजे असला डोसा तर चांगला फास्ट गॅसवरती भाजायचा, म्हणजे तो मऊ होतोय. म्हणजे लगेचच फास्ट गॅस नाही करायचा. ज्या पण वेळेस आपण डोसा टाकल ना त्यावेळेस कमी करायचा, आणि ज्या वेळेस असा कडनी तो निघतो का नाही, उमालतो का नाही, त्यावेळेस फास्ट करायचा. मग आणि जास्त वेळ नाही तव्यावरती ठेवायचा, नाहीतर मग आपल्याला नरम पाहिजे असला डोसा तर तो कडक होऊन जातो जास्त वेळ ठेवल्यावर तव्यावरती, असं होते. तर हे बघा पीठ पण असं झालेलं आहे. हे बघा हे ज्या पण वेळेस वाटलं होतं पीठ तर त्यावेळेस हे ना एकदम घट्ट होतं. आता हे बघा असं पातळ पाणी टाकून केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही, फक्त सोडा टाकला होता. ज्या पण वेळेस वाटलं होतं ना त्यावेळेस सोडा टाकला होता. तर चांगलं डोसं झालेलं आहे आणि चवदार पण होतात बरं का चांगलं. विकत आणून खाण्यापेक्षा नाही घरी केलेलंच परवडतं बरं का. थोडासा त्रास होतो, पण घरी केलेलं 2-3 दिवस माणूस म्हणजे 10-15 दिवस तरी डोसा खाऊ वाटणार नाही, असं 2-3 दिवस तरी माणूस पोटभर खाऊ शकते. या तर चला या सगळ्यांनी नाश्ता करायला.
आणि डोश्याला मी काही चटणी बिटणी बनवली नाही बरं का, कारण आज लई जरा मला उशीर झाला होता म्हणूनसाठी चटणी काही बनवली नाही. रात्रीचं थोडंसं सांबर आहे आणि पुरं सांबर आणि डोसा खात्याला. बघू आता तिचं म्हणली तर आम्ही नाही खाणार, चटणी बनवायला लागेल मला. पण सहसा मी आता आज चटणी नाही बनवणार. ज्या वेळेस सुट्टी असते त्यावेळेस मग निवांत सगळं बनवता येते जिथल्या तिथं, बरोबर का नाही. कामधंदा असल्यावरती यांना कामाला जायला लागतं, पोरांना शाळेत जायला लागतं, मग गडबड होती माझी. सगळं नाश्ता बिष्टा स्वयंपाक म्हणल्यावरती मग लई गडबड होती माझी. तो का एका हाताने ना काय झालं, एका हातात कॅमेरा पकडल्यामुळे ना मला असं काढता येईना ना. आणि त्याच्यामध्ये माझा तवा जी आहे ना, तवा जरा माझा खराब झालेला आहे. 6-7 वर्षाचा तवा आहे ना, त्यामुळे तवा पण थोडासा खराब झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यावरती एवढं सहसा म्हणजे नवीन जर माणूस असला ना कोण तर त्यांना जमणार नाही. पण मी आता मला सवय झाली आहे त्यामुळे मी बरोबर करते त्याला. तर तवा पण थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे पण थोडंसं हे होतं, चिकटतात. पण असं सहसा चिटकत नाहीत बरं का, लईच कडनी उमालतात तसं. हे बघा झालेलं आहे. चला आता एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. ठेवते बरं का आता.